बेसिकली शरद कोचरेकर यांची केस ही इंटरेस्टिंग केस आहे, कारण याला आपण कॉडा इक्वायना सिंड्रोम म्हणजेच आपल्या मणक्याच्या शेवटचा भाग, जिकडे मणक्याच्या नसा पायामध्ये जाण्यासाठी तयार होतात, तिकडे गुच्छा असतो, तिथे त्यांची स्लिप डिस्क झाली होती. L2 L3 लेवलला त्यांची स्लिप डिस्क झाली होती आणि त्याच्यामुळे पायाला सप्लाय करणाऱ्या नसा आणि मोशन आणि लघवीला कंट्रोल करणाऱ्या नसा बधीर झाल्या होत्या. त्यांचे जेव्हा प्रेझेंटेशन झालं होतं तेव्हा त्यांना फूट ड्रॉप म्हणजे लेफ्ट पायाच्या पंजाची हालचाल बंद झाली होती आणि लघवी आणि संडास थांबली होती. त्यांना त्याच्यासाठी त्रास होत होता, जोर लावायला लागत होता आणि लघवीसाठी नळी टाकली होती, त्याने लघवी पास करत होते. आम्ही कोकणातून आलो, कणकवली शहरातून, आणि लांब होतं. इथला विचार करणं, ज्या परिस्थितीत हे होते आणि जे यांनी आम्हाला होप सरांनी फोनवर जे दिली, त्या ह्यांनी आम्ही एवढं लांब ट्रॅव्हल करून आलो. अचानकच त्यांचं फूट ड्रॉप झालं आणि कम्प्लिटली मुवमेंट सगळे बंद झाले पायाचे, लेफ्ट लेग. त्याने आम्ही धाव घेतली लोकल डॉक्टर्स जवळ. जे आम्हाला आमच्या इथे सांगितलं गेलं होतं की 6 महिने तो चालले तरी मोठे नाही, सपोज नाही झालं सपोज तर ते कधीच चालू शकणार नाही, इथपर्यंत पण बोललेले. माझा जो फूट ड्रॉप झाला त्यावेळी मी डॉक्टरांशी बोललो. डॉक्टरांना एवढा त्रास केला की मी म्हटलं माझा पाय व्यवस्थित होत असेल तर मला पुढे ऑपरेशन घ्या. मग आम्हाला आमच्या मोठ्या भावाकडनं सरांचं रेफरन्स आलं. डॉक्टरने सगळ्या गोष्टी समजून मला सांगून जे ऑपरेशन केलं अमित सरांनी, ते एवढं क्लिअर आणि हे केलं की मला 15 दिवसात त्यांनी चालायला शिकवलं. पेशंट कणकवलीवरून मला फोनवरती व्हिडिओ कन्सल्टेशन करून मग नंतर त्यांनी ठरवलं की ऑपरेशन करायला तयार आहेत आणि त्याने ते एअरलिफ्ट होऊन इकडे ठाण्यात येऊन मग त्यांचं ऑपरेशन झालं होतं. या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये आम्ही दुर्बिणीद्वारा गादी जी सरकलेली असते त्या गादीला मोकळं करतो, त्याला आपण डिस्केक्टॉमी, एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमी असं बोलतो. आणि यांचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपण फिजिओथेरपी, व्यायाम, व्हीलचेअर मोबिलायझेशन चालू केलं. सोलारिस हॉस्पिटलची सर्व्हिस अगदीच चांगली होती. सगळ्या सर ज्या पद्धतीने बोलत होते तसे त्यांचे सगळे सिस्टर म्हणा हे म्हणा त्या पद्धतीने ते सगळे सर्व्हिस देत होते. त्यामुळे आम्हाला इथं काही जास्त त्रास झाला नाही. आल्यानंतर लगेच सगळ्या गोष्टी क्लिअर होत गेल्या. 15 दिवसाच्या आत त्यांच्या पायाची मुवमेंट वापस आली आणि आज ते फॉलोअपला आले होते तेव्हा कम्प्लीट मोबिलिटी विथ नो न्यूरोलॉजिकल डिफिसिट म्हणजेच लघवी, मोशन तसेच पायाची हालचाल याच्यामध्ये कम्प्लीट रिकव्हरी झाली होती. कणकवलीतून प्लेनने 700 किलोमीटर इथं आलो आणि इथं आल्यावर दुसऱ्या दिवशी सरांनी ऑपरेट केलं आणि तिसऱ्या दिवशीपासून आमची तब्येतमध्ये भरपूर फरक पडत गेला. पुन्हा आता आम्ही ज्यावेळी आता 2 महिन्यांनी चेकिंगला आलो त्यावेळी अगदी बरं वाटलं की जसं मी नॉर्मल आहे असं वाटू लागलंय मला. या केसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की योग्य वेळी योग्य निदान होणं आणि लवकरात लवकर जेवढी सर्जरी करून आपल्याला न्यूरोलॉजिकल डिफिसिट अवॉइड करता येईल ते महत्त्वाचं असतं. आजकाल टेक्नॉलॉजी फार सुधारणा झाल्यामुळे त्या जागेवर जाऊन कुठल्याही नसेला इजा न करता डिस्क काढणं शक्य झालं आहे आणि याच्यामुळे पेशंटने सुद्धा घाबरून न जाता योग्य ते इलाज करून घेणं खूप गरजेचं आहे.